नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचे आहे मोदक. संकष्टी चतुर्थी किंवा गणपतीला आपण अनेक प्रकारचे मोदक बनवतो, पण आपल्याला आज वेगळ्याच प्रकारचे मोदक बनवायचे आहे. मी घेतलेले आहे शेंगदाणे आणि तीळ, एक एक वाटी. एक वाटी शेंगदाणे आहेत आणि एक वाटी तीळ. तीळ भाजायला घेतलेले आहे कढईमध्ये. तेलाचा किंवा तुपाचा अजिबात वापर करायचा नाही भाजायला. कोरडे भाजायचे आहे, म्हणजे छान ते भाजले जातात आणि व्यवस्थित दाताखाली आले का त्याचा स्वादच अप्रतिम लागतो. मोदक म्हटले का येतात डोळ्यासमोर उकडीचे मोदक, पण आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. छान 5 मिनटातच रेसिपी होते, अजिबात वेळ लागत नाही. नक्की करून पहा. आणि हिवाळ्यात खा, उन्हाळ्यात खा, कधीही खाऊ शकता. आपल्या शरीरासाठी प्रोटीन, विटामिन, आपलं कोलेस्ट्रॉल छान राहतं किंवा आपल्या शरीरामध्ये हाडे मजबूत करतं. तीळ किंवा शेंगदाणे, गूळ हे सगळं कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त पदार्थ वापरलेले आहेत. सकाळी खा, संध्याकाळी खा, छोट्या भुकेला खा. मुलांच्या तर आवडीचा पदार्थ. महिनाभर टिकतात. कुठे प्रवासाला गेलात तरीसुद्धा टिकतात. कुठे जाताना तुम्ही नक्कीच घेऊन जा. एक ग्लास पाणी प्या, एक मोदक खाऊन पोट भरल्यासारखं वाटेल. आता तीळ तर भाजून झालेले आहेत, आपल्याला शेंगदाणेही भाजून घ्यायचेच आहे अगदी, आणि पावडर करून घ्यायची आहे. शेंगदाण्याचे सालही काढायची नाही. सालीमध्ये सुद्धा प्रोटीन असतं मैत्रिणींनो. आता भाजून पावडर करून घेतलेली आहे, थोडीशी मोठी मोठी, बारीक अजिबात केलेली नाही. त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. तूप घातल्यानंतर आपल्याला 1 वाटीभर गूळ घालायचं आहे. आपली 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी तीळ आहेत आणि 1च वाटी आपल्याला गूळ घालायचा आहे. गूळ छोटी वाटी घेतलेला आहे, बाकीचे तीळ आणि शेंगदाणे मोठी वाटी आहे. गोडाचा पदार्थ थोडा कमी लागतो आमच्या घरामध्ये. गोड तुम्हाला जर जास्त लागत असलं तर थोडं जास्त घाला. आता हे आपलं गूळ आहे ऑर्गनाइज, म्हणून तो काळा वाटतोय, पण आपण असा वितळला का छान ब्राऊन कलर येतो रेसिपीला. गावरान गूळ म्हटलं का खायला तर छानच लागतो, पण आपल्या शरीरासाठी सुद्धा छानच आहे. आता गूळ सगळा वितळून घ्यायचा आहे आपल्याला. पाक वगैरे करायचा नाही. बिना पाकाचे मोदक. फक्त गूळ वितळायचा आहे आणि त्याच्यामध्ये काय सामग्री घालायची आहे व्हिडिओ संपूर्ण पहा. हा गूळ आहे तो छान वितळला का आपल्याला त्याच्यामध्ये 2 वस्तू घालायच्या आहेत. त्यासुद्धा आपल्या शरीराला तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. अगदी पटकन होणारी रेसिपी आहे. काही गरजही नाही लागत पाक वगैरे करायची मैत्रिणींनो. हे पहा, वितळला आता गूळ. थोडंसं आपल्याला 2 चमचेभर दूध घालायचं आहे. दुधाने त्या रेसिपीला क्रीमिष्ट अशी चव येते. तुम्ही कधी पाहिले का हे करून मोदक असे क्रीमिष्टवाले? नक्की करून पहा. मुलांना ते एवढे आवडतात का ते कधीही खातात. आता दूध घातल्यामुळे थोडंसं पातळ झालेलं आहे. दूध एकदम मिसळून घ्यायचं आहे, एकजीव करून आपल्या गुळामध्ये. आता एकजीव झाल्यानंतर आपल्याला अजून एक पदार्थ घालायचा आहे. तो आहे आपल्याला 2 चमचे मिल्क पावडर घालायची आहे. मैत्रिणींनो, मिल्क पावडर घातल्याने टेक्स्चर तर चांगलं येतं,
पण त्याचा स्वादही अनेक पटीने वाढतो. मुलांना चॉकलेट आवडतात, पण आपल्याला हे प्रोटीन चॉकलेट बनवायचं आहे. आता आपण तीळ आणि शेंगदाण्याचा कूट किंवा भुगा म्हणतात तसं करून घेतलेला आहे आणि तो आपल्या गूळ, दूध आणि दूध पावडर ह्यामध्ये मिसळून घ्यायचा आहे. गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे, मोठ्या गॅसवर करायचं नाही. आता सगळं एकजीव झाल्यानंतर आपल्याला त्याचे मोदक बनवायचे आहेत. हाय का नाही भन्नाट रेसिपी, 5 मिनटात होणारी. आणि तुम्ही मुलांना चॉकलेट देता किंवा कॅडबरी देता, त्यापेक्षा असं काही पौष्टिक बनवून द्या, त्यांनाही खूप आवडेल. आणि शरीरासाठी सुद्धा भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम असलेलं पदार्थ आहे. 1 चमच्यावर वेलची पावडर टाकलेली आहे, म्हणजे त्याचा स्वाद अप्रतिम येतो. पहा मैत्रिणी, तुम्ही असं करून नक्कीच आवडेल. आणि आवडलं तर कमेंट करा आणि एक सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणीसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही आवडलं तर एक लाईक जरूर करा, कमेंट करा. आणि व्हिडिओ कुठून पाहता, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? अशा हेल्दी पदार्थांचे व्हिडिओ मी बनवत असते आणि प्रोटीनयुक्त लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, आजोबांसाठी सुद्धा अप्रतिम रेसिपी असतात माझ्या. आता आपल्याला मोदक बनवायचे, त्यामुळे मोदकाचा साचा घेतलेला आहे, त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला गरम आहे तोपर्यंतच करून घ्यायचे आहेत. पटपट होतात. तुम्ही ह्याचे लाडूही करू शकता, चिक्की करू शकता किंवा असं रोल करूनही खाऊ शकता. हे पहा, आपले मोदक भारी झालेले आहे आणि कधीही करून तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता, कारण हा पदार्थ 1 महिना बनवून ठेवला तरीही सुद्धा खराब होत नाही. सुंदर क्रिमिष्ट पदार्थ तयार झालेला आहे. नक्कीच करून पहा. आणि परत एकदा सांगते, रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. झटपट होणारा मोदक गणपती बाप्पासाठी किंवा लहान मुलांसाठी कोणालाही करून असे मोदकाचा नैवेद्यही दाखवू शकता आणि असेही खाऊ शकता. सुंदर कलरसुद्धा आता येतो थोडेसे ड्राय झाल्यानंतर. अगदी चॉकलेटपेक्षाही भारी दिसतात. खरंच मुलांना तर आवडतीलच, पण आपल्या गणपती बाप्पाला सुद्धा आवडतील. कधीही करून पहा. बाय मैत्रिणींनो, भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.